झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी साहित्य आणि सिनेमा यांचा मेळ घालण्यात 2012ला यश आलं। वर्षाच्या सुरुवातीलाच शाळा या सिनेमानं त्याची घंटा वाजवली। या सिनेमानं प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणलं। या सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीला एक चांगली अभिनेत्री लाभली, ती म्हणजे केतकी माटेगावकर। गोळाबेरीज हा पुलंच्या साहित्याचा आधार घेत तयार करण्यात आलेला चित्रपट प्रेक्षकांना आवडला। पार्टनरच्या रूपानं वपू काळेंचं साहित्य पडद्यावर पाहायला मिळालं, तर महानोरांच्या काव्यावर महाकाव्यावर बेतलेला अजंठा सिनेमा आला, पण तो प्रेक्षकांना म्हणावा तेवढा आवडला नाही। त्यांच्या पसंतीची मोहर त्यावर उमटली नाही। स्मॉल स्क्रीन अर्थात टेलिव्हिजन सिरियल्स मध्ये नवे नवे प्रयोग आपल्याला पाहायला मिळाले। मराठी टीव्ही सिरियल्स मध्ये नव्या पिढीला भावेल अशा विषयांना हाताळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला। कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या संकल्पनेवर आधारित एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका प्रेक्षकांना भावली। रमाबाईंच्या जीवनावर आधारित उंच माझा झोकानंही अशाच प्रकारे उंच भरारी घेतली। या मालिकेतील काही शब्द प्रेक्षकांच्या ओठी चांगलेच रुळले। गेल्या वर्षभरात सिनेसृष्टीतही बऱ्याच घडामोडी घडल्या। मराठी सिनेमासृष्टीत काही उत्तम सिनेमांनी आपला ठसा उमटवला, तसाच मराठी कला झी 24 तास एक पाऊल पुढे।